ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। वारांगणाचा कोठा की मालेगाव शहर पुरवठा कार्यालय याचा शोध घेण्याचे आवाहन एखाद्यास केले तर ते त्याच्यासाठी आव्हान ठरेल। या कार्यालयाचे मालक सरकार असले तरी त्याचा ताबेदार अधिकारी असतो। या अधिकाऱ्यास दलाल म्हणण्याचे धाडस कोणी नाही करत, कारण आपण संसदेत बसलेले सदस्य नाहीत। ज्याप्रमाणे कोठ्यावर धंदा कोणी करायचा यावरून वारांगणा आपापसात भांडतात, त्याप्रमाणे ऑनलाईनचे काम कोणी करायचे यावरून दोघेही भांडत आहेत। वारांगणाच्या भांडणात दलाल तटस्थ असतो, कारण कोणीही जिंकले तरी त्याची दलाली त्याला मिळणारच असते। प्रकरण त्याच्याच अंगाशी येऊ लागल्यावर मात्र तो नालायकपणावर उतरतो। त्याचप्रमाणे ऑनलाईनचे काम कोणीही करत असले तरी साहेबांची दलाली ही त्यांना मिळणारच असल्याने साहेब तटस्थ राहतात। याचीच प्रचिती मालेगाव शहर पुरवठा कार्यालयात सुरू असलेल्या भांडणावरून येत आहे। कुठलीही अधिकृत अथॉरिटी नसताना काही लोक कार्यालयात घुसून सरकारी अधिकाऱ्यास धमकावतात आणि अधिकारीही त्यांच्यापुढे लाचार होत असतात। शेवटी अधिकारी जास्तच बेअब्रू होऊ लागल्याने हताश आणि अगतिक होऊन तो गुंडगिरीवर उतरत असतो। असाच काहीसा प्रकार शहर पुरवठा कार्यालयात काल परवा घडलाय। ऑनलाईन कामासाठी उत्सुक असलेल्यांच्या भांडणात डल्ला मारणाऱ्या साहेबांची मात्र यावेळी कोंडी झाली। त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की या कार्यालयास पुढारी दलाल स्वयंघोषित कार्यकर्त्यांनी अवकळा आणली आहे। कुणीही येत असतात, नामदार, आजी, माजी आमदार, नगरसेवक यांचे कार्यकर्ते चालू काम थांबवतात। प्रत्येकाला स्वतःचे काम आधी हवे असते। एकाची पाठ फिरली की दुसरा चालू काम थांबवतो आणि दुसरे काम पुढे करतो। काम करणारे मात्र जो जास्त मोबदला देईल त्याचेच काम करत असतात। या कार्यालयात सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा ज्यांच्या कार्यालयाशी कुठलाही संबंध नाही अशा लोकांचा ताबा आहे। कार्यालयाच्या चाब्यात त्यांच्याच ताब्यात असतात। हे तथाकथित मानधन घेणारे अनधिकृत लोक लखपती झाले आहेत। वर्षानुवर्षे येथे कार्यरत असल्याने ते सर्वेसर्वा झाले असून अधिकारी त्यांच्या ताटाखालचे मांजर आहेत। ही सर्व अनागोंदी थांबवायची असेल तर यावर उपाय एकच, तो म्हणजे हे कार्यालय नव्या तहसील कार्यालयात स्थलांतरित करण्यात यावे। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। हेलो, हाँ अरे वो सब बोगस है, पैसा दो मत, फंस जाएंगे तुम पैसा देके। हाँ सब बोगस है, इनका कॉन्ट्रैक्ट कुछ नहीं है। सबके फोटो वोटो निकाल लिया है, सब चोर बैठे यहाँ पे। नाही ते आता कारवाईच होईल ना, ती हे काय पूर्ण जाईल ना। माहिती अधिकारात आम्ही विचारलंय कॉन्ट्रॅक्ट आहे का, आणि कुठलाच कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला नाही, सगळं बोगस चालू आहे। हम लोग भी चलते रहते हमारे देखा भाई, तुम्हारी पेन गिर गई, पैसे मत गिरा देना यार। ते ऑनलाईन जे काय दिसत चालू आहे, हे कोणाच्या सांगण्यावरून चालू आहे? नाही नाही, व्हिडिओ का नको काढू, आम्ही बेकायदेशीर काम नाही करत आहे। हे जर बेकायदेशीर आहे तर चालू कसं काय? हे जे ऑनलाईन चालू आहे, तुम्ही जर मला लिहून दिले, आम्ही दिलेलं नाही कॉन्ट्रॅक्ट, हे कोण आहे? हे बसलेले ऑनलाईन। मी अखिल भारतीय छावा संघटना जिल्हा अध्यक्ष जीवन हिरे। मालेगाव शहरात धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बोगस लोक बसवून प्रशासक अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून ऑनलाईन डाटाच्या कामासाठी बसवलेले अनेक लोकांना पिवळे राशन कार्ड वाटले, आणि सर्वसाधारण माणूस जाब विचारायला जात असताना हे कसं काय चालू आहे, तर कुठली कंपनी नसताना कंपनीचं टेंडर संपल्यानंतरही सुद्धा तिथं काम चालू होतं बेकायदेशीर। कोणी काही दलालाला हाताशी धरून अधिकाऱ्यांनी खडके म्हणून आणि दैते म्हणून हे दोन कर्मचाऱ्यांच्या समोर हे चालू असताना त्यांना सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील हे जाब विचारायला गेल्यानंतर
दैते अण्णांनी त्यांच्यावर धक्काबुक्की करून हाकलण्याचा प्रयत्न केला. जर शासनाची पत्रव्यवहार करून चौकशी केली तर त्यांनी सदर या प्रकरण आम्हाला माहित नाही, हे टेंडर आमचं नाही, आम्हाला कुठली माहिती नाही, अशा पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं. असं उत्तर दिलं माहितीच्या अधिकारात शेखर पाटील यांनी विचारल्यानंतर. त्यानंतर चौकशी केली तर हे टेंडर जिजामाता बहुउद्देशिक ट्रस्ट म्हणून सोलापूर या कंपनीचे, पण त्या कंपनीच्या मालकाशी संपर्क साधला. आम्ही आता कुठलाही ऑपरेटर नेमला नाही, आमचं काम संपलेलं आहे. त्या गोष्टीला होऊन 4 ते 5 महिने झाले. आम्ही 1 महिन्यासाठीच ऑपरेटर नेमतो आणि काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ज्या डिपार्टमेंटने माणसं नेमले पाहिजे त्या डिपार्टमेंटने कुठल्याही पद्धतीने माणसं नेमलेली नाहीये. दुसऱ्या डिपार्टमेंटने सह्या घेऊन टिप्पण्या मंजूर करून बेकायदेशीर लोक हे केलेले आणि कंपनी मालकाशी संपर्क साधला असताना ते म्हणाले आम्हाला अशा कोण येऊन आम्हाला नावं यांना ऑर्डर द्यायला लावलेली, कुठल्याही पद्धतीने पेपरात निवेदन नाही, कुठली काही नाही, कुठली अटी शर्ताचा. जेव्हा मी चौकशी केली असताना अटी शर्ती बघितल्या, कुठली अटी शर्त नाही. शासनाच्या पूर्ण अटी शर्तीचा भंग करून यांनी बेकायदेशीरपणाने करोड रुपयाचा भ्रष्टाचार केलेला. ऑनलाईन राशन कार्ड काढण्याचे पैसे घेतलेले, फ्रीवर राशन कार्ड वाटलेले. सदर कलेक्टर साहेबांना मी निवेदन देऊन कमिटी बसवून जे बेकायदेशीर राशन कार्ड बनवले रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या संदर्भात मी कलेक्टर साहेबांना तक्रारी अर्ज केलेला आहे. मी शेखर अशोक पाटील, राहणार कलेक्टर पट्ट्यातला. मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी जे धान्य वितरण अधिकारी मालेगाव यांचे कार्यालय येथे गेले असता तिथे ऑनलाईन पद्धतीने बेकायदेशीर कामं चालता. त्या कामांसंदर्भात मी विचारण्यात गेलो तर त्यांनी मला असं म्हटलं की तिथे जे फार गरीब जनता ज्यांनी त्या लोकांना पैसे देऊन ठेवले, बाहेर ते उन्हात बसलेले होते, मी त्यांना विचारणा केली की तुम्ही पैसे दिले का? शासनाने ह्या कामासाठी कुठलेही शुल्क आकारलेलं नाहीये. सदर जनतेने मला असं सांगितलं की आम्ही या लोकांना पैसे दिलेले आहे. यासाठी मी माहितीच्या अधिकारात त्यांच्याकडनं माहिती मिळवल्यानंतर असं कळाले की सदर हे टेंडर कुठल्याही कंपनीला दिले गेलेलं नाही, अशी माहिती दैते साहेबांनी मला दिलेली आहे. या माहिती संदर्भात मी विचारणा गेलो, तिथली सर्व व्हिडिओ शूटिंग काढली आणि दैते साहेबांना विचारणा केली. दैते साहेबांनी मला सांगितलं की हे सर्व बेकायदेशीर आहे. मग त्यांना म्हटलं चला माझ्यासोबत चला आणि याला कुलूप लावा. हे ऐकून दैते यांना चिडले आणि त्यांनी माझी गचंडी पकडली. गचंडी पकडून मला धमकी दिली आणि बाहेर काढले. आणि ही गोष्ट आमच्या जवळचे मित्र सामाजिक कार्यकर्ते जीवन हिरे यांना कळाली. यांनी तात्काळ तिथे येऊन माझी बाजू मांडली आणि माझी बाजू मांडल्यामुळे त्यांच्यावर काही लोकांनी त्यांच्याशी भांडण बी केले. माझ्यासाठी जीवन हे मॅटर मिटून टाक, तू त्याच्यासाठी का लढतोय, पण माझे कुठल्याही कामात ते माझ्यासाठी धावून येतात, अशी घटना घडलेली आहे. मी जबाब विचारायला गेलो तर त्या ज्या दलालांना यांनी हाताशी धरले ते तिथं येऊन माझ्याशी लगेच बाहेर भांडण केले. ते सर्वच माहिती अधिकाऱ्यांना माहिती आहे कोण आहे काय आहे. अधिकाऱ्यांना एवढ्या ताकदीनुसार जर फोन लावून दिला ती तुम्हाला पूर्ण हे बोला हे टेंडर यांचे, म्हणजे अधिकाऱ्यांना किती भरोसा आहे आणि याच्या मागे कोणत्या राजकीय माणसाचा सहभाग आहे हे बी शासनाने चेक करावे. त्याबाबत तुम्ही काय पुरावे जमवले आणि तक्रारी कुठपर्यंत केली? याबाबत आम्ही अनेक ठिकाणी आता तक्रारी केलेल्या आहे. सर्व डिपार्टमेंटला भुजबळ साहेबांना व्हॉट्सअपद्वारे सर्व तक्रारी दिल्या, कलेक्टर ऑफिसला दिलेल्या आहे. त्याच्यानंतर तिथं एक ऑपरेटर म्हणून होता सुनील प्रताप माले, यांनी तक्रार दिलेली. यांनी तक्रार देऊन 29/3/2023 ला तक्रार दिल्यानंतर त्यांनी हा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण शासनाने कुठलीही दखल न घेतली. त्याने रामदास आठवले साहेब, सामाजिक मंत्री, धान्य पुरवठा मंत्री, सर्वांची पत्रव्यवहार केल्यानंतरही सुद्धा या गोष्टीला का शासनाने दखल घेतली नाही. आता तो अर्ज देऊन 5 महिने झाले. शासनाने जर हाच भ्रष्टाचार त्याच वेळेस जर चौकशी करून कारवाई केली असती तर आज ही परिस्थिती झाली नसती, त्याच वेळेस लूट थांबली असती.